नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। माजी सैनिक संघटना अक्कलकोट यांच्याकडून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे स्वच्छता मोहीम संपन्न। माजी सैनिक संघटना अक्कलकोट या संघटनेकडून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे दिनांक 9 जुलै रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल फडतरे, खजिनदार रामचंद्र शिंदे, कार्याध्यक्ष बापूराव सुरवसे, चंद्रहार क्षीरसागर, विजय काकडे, सेनापती बजे, मुकुंद दूधभाते, नामदेव लवटे, संगप्पा तोळनुरे, श्रीकांत मोरे, अनिल हत्ते, बाबू तळवार, वैजयंत बिराजदार, नागनाथ लोकरे, परशुराम कडचे, शिरवळ सातारा येथील स्वामी भक्त कैलास वाडकर आदी उपस्थित होते। उपस्थितांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा परिसरात झाडू मारून परिसर स्वच्छ केला। या उपक्रमाची माजी सैनिक श्रीकांत मोरे यांनी माहिती दिली व माजी सैनिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले। गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा दिवस आम्ही अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय विजयराजे भोसले, कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले, सचिव श्याम मोरे काका, उपाध्यक्ष अभय मालक यांच्या विचारून परवानगी घेऊन आम्ही अक्कलकोटमध्ये गेले 2 वर्षापासून श्री स्वामी समर्थ माजी सैनिक संघटना ही कार्य करते। जवळजवळ आमच्या 800 लोकांचा हा स्ट्रेंथ आहे। माजी सैनिक, विधवा पत्नी, वीर पत्नी आणि हा गुरुपौर्णिमेच्या शुभ अवसरवर आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। स्वच्छतेची सुरुवात अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे मालक यांच्या उपस्थित स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन करून आम्ही अन्नछत्र मंडळाचा जो गेट आहे, मेन गेट, तो भवानी मंदिरचा हा परिसर किंवा धर्मकीर्तनाचा हा महामंडप या ठिकाणीपर्यंत आम्ही स्वच्छता केलेली आहे। आणि या ठिकाणी काही भक्त लोकही आम्हाला सहकार्य केलेले आहेत। स्वच्छ कमीत कमी 30-35 लोक आमचे माजी सैनिक आहेत, स्वामी भक्त लोक आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा संपूर्ण अन्नछत्र मंडळाचा परिसर आम्ही स्वच्छ केलेला आहे। स्वच्छ अन्नछत्र मंडळ, स्वच्छ अक्कलकोट।